हे भाई कोण दम देते मला? मायरा वायकुळ, मुक्काम पोस्ट देवाचं घर, साईराज सरडे थँक्यू मंडळी. चला आता वाजले आहेत 12:30, पावणे पाऊण वाजलंय. आपण आता निघतोय आणि शर्मिष्ठा आणि तेजसच्या बारशासाठी जातोय. ते मुलाच्या मुलीच्या बारशासाठी जातोय. सॉरी गलती से मिस्टेक हो गेले आहे. पुढे बसते की मागे बसते? हा ये हे ठेव पाठी. चला तर मुलीचा बारसा आहे तेजसच्या आणि शर्मिष्ठाच्या मुलीचं. नाही हा डॉन तू आमचा डॉन आहे. डेंजर डॉन. माझी हेअरस्टाईल खराब होईल. माझी हेअरस्टाईल खराब होईल. चलो काय झालं कैसे? मायरा इकडे बघ मायरा. चलो पुढे जाऊया. कोर्लेकर नमस्कार. साक्षात्कार आहे. काय नाव तुझं? नाव काय? प्रिशा. थँक्यू. काय म्हणता, कशा आहात? काय म्हणतात? हे बघ 7 महिन्याचे झालं. 7 हे कोण आहे रे? कैसी? कोण आहे? होय. पहिल्यांदा भेटला असेल. हो. नाशिकवर नाही येणार 100%. अरे बापरे. अच्छा. ओके. सवय. बरं यार. किती महिन्याचा? 7 महिने. तुमच्या तिकडेच केलं. हो मला बोलली. मला बोलली.
कोण नाही रे काय किवडा काय किवडा व्योम. योम योम काय दे योम काय गुद्या ना हो बघतोय सगळं. मायरा कुठे आहे दीदी कुठे आहे मायरा मायरा कुठे आहे मायरा आशाला येतं बाय मी जेवायला जाते. जेवायला जाते. आणि ते कुठे लॉलीपॉप? लॉलीपॉप कुठे गेलं? हा लॉलीपॉप लॉलीपॉप कुठे गेलं? आतमध्ये पोटात गेलं. हां. पोटात गेलं. अच्छा आतमध्ये गेलं. बरं बरं बरं. तू लॉलीपॉप कधी खाते सांग काकाला. संडेला. संडे टू संडे. Sunday to ओ Sunday. ओके संडे टू संडे. व्हेरी गुड गर्ल. आज संडे. आज संडे. आता घरी गेल्यावर लॉलीपॉप मिळणार. मोबाईल नाही बघायचा तिला जेवायचंय. तुला जेवायचंय? थांब बाबू थांब. सोनू प्लॅन आहे. पकडेल ना. कुठे आहे ग काजल माऊ? बेबीला बघायचं तुला बघायचं. हा बघ म्हणे नमस्कार. तर इथे मला विचारायला नव्हतं तुम्ही, हे कॅप्चर ऑफ दी मोमेंट होतं. हे त्यावेळेला मला लक्षात नाही आलं, बट आता एडिटिंग करताना वेळेला मला हे दिसलं आणि आय थिंक वी शूड स्पीक अबाउट इट. लग्नानंतर एक वाक्य म्हटलं जातं, अँड दे लिव्ड हॅपीली देअर आफ्टर. तर येस, इट इज युअर बेटर हाफ. तुमचं स्पाऊस हीच तुमची व्यक्ती आहे, जे तुम्हाला तुमच्या थ्रू आउट द लाईफ इन अप्स अँड डाऊन्स तुमच्याबरोबर असते. आणि भले तुमची पोरं बाळ तुमचं काही असतील, बट ॲट दी एंड ऑफ द डे इट इज युअर वाईफ ऑर इट इज युअर हजबंड हू इज देअर टिल द रेस्ट ऑफ युअर लाईफ. सो काय म्हणतात, काकींनी खूप काही त्या छोट्याशा गोष्टीतनं खूप काही शिकून दिलं आम्हाला. सो थँक्यू सो मच. मला बोलली, बरेच दिवस झाले. हो मला बोलली तुला भेटायला पण येणं जमलं नाही वाटतं ना. काय करतो बेबी? झोपलंय? हे आहे आपले ट्रेडमार्क. एक मिनटं, आमचं ट्रेडमार्क हे जे 4 केस आमच्या टकल्यातनं बाहेर येतात ना. हां
झालं मनी. चला आम्ही घरी आलो आता. घरी आलो सगळे तुला भेटत होते आणि तू झोपून गेला होता ना रे. तू झोपून गेला होता ना. तुला सगळे भेटत होते. शुकू आजी, शुपी आजी, आणि तू झोपून गेला होता. बाई ग आपली हेअरस्टाईल चारच केस. ओनली फोर आपली हेअरस्टाईल खराब होते. आत्ता कशी मस्त वाटते. ही आत्ता कशी मस्त वाटते रे. ही आत्ता कशी मस्त वाटते रे. गोंड्या नाही गोंड्या. मनी ये मनी. कशी गोड आहे ना रे मनी आपली. ही ना पप्पी घेऊ पप्पी घेऊ घेऊ पप्पी घेऊ. कशी घेऊ आजी घेऊ. हे बाई कोण दम देते मला. कोण दम देतं. हा कोण दम देतं मला. आली का. सर्वोत्कृष्ट बाल कलाकार वायकू. काय चाललंय. चला तर आज संध्याकाळी एक अवॉर्ड सेरेमनी त्यासाठी आपण जातो आहे मायाला घेऊन. हे केसाचे क्लिप खाली लावलेलं असं वाटतं का. है ना. पॉज कर का. नाही पण चांगलं वाटतं. चांगलं वाटतं पण छान. बाय द वे हा जो ड्रेस आम्ही घेतलाय हा मॉम अँड मी नेक्स्ट घातलाय क्रिसमसला. आणि त्यांनी क्रिसमस रेनडियर लावला. रेनडियर लावला. येस. बाय द वे आम्ही इथे मायराचा सिनेमा बघतोय मुक्काम पोस्ट देवाचं घर, जो ॲमेझॉन प्राईम वरती आलाय. किती दिवस आम्ही जेव्हा मला तर हा सिनेमा जेव्हा मला वेळ मिळेल तेव्हा मी हा बघणार. म्हणजे ते सगळे विचार करत आहेत की किती वेळ सिनेमा बघता. कधी येऊन गेला कधी बघताय किती वेळ. तर तुम्ही जर बघितलं नसेल तर ॲमेझॉन प्राईमवरती हा आला आहे मुक्काम पोस्ट देवाचं घर. तर नक्की बघा. आणि या साईडला आमच्याकडे यूट्यूबर बसले आहेत. हुईज आकाश. सध्या हुईज आकाशची खूप चर्चा आहे. अगदी सुरगाण्याच्या खेडोपाड्यात पण चर्चा आहे. काय ग सुरगाण्याच्या खेडोपाड्यात पण चर्चा आहे. खूपच चर्चा आहे. अरे काय शूट केलंय. ब्लॉगची चर्चा नाही शूटिंग कोणी केलंय चर्चेचा. आपण दाखवतोय ना लास्टला. मस्त झाला ब्लॉग. शॉर्ट अँड स्वीट. काही त्यांच्या कमेंट काय येतात माहिती काय. अरे दादा किती छोटा ब्लॉग तो चालू होऊन संपून जातो. आता आकाश दादा झाला. दादा हळूहळू सगळे. अजून एक कमेंट होती श्वेता. अजून एक कमेंट होती माहिती आहे ना तुला. आकाश फक्त पोळींच्याच कमेंटला कमेंट करतो. आम्हाला रिप्लाय नाही करत दादा. रिप्लाय सगळ्यांना केले. डॅडी काय तू काय बोलला सकाळी मला एक कमेंट काहीतरी बोलला तू. हा सांगितलं. व्लॉग 2-3 मिनिटाचाच असतो. सारा व्लॉग मोठा कर. हो झालं आता ते डिस्कशन झालं. चला माझं नाव आकाश. महिनीने घातले आहेत महाराचे शूज. माझं नाव आहे आकाश. ज्याचा आपण एक ब्लॉग केला होता त्याच्यात बाहेरचे सगळे शूज दाखवले. मिनी. चला आपण निघतोय. वाजले आहेत 6 o'clock. कार्यक्रम आपल्याला 7ला जायचं. 7 पर्यंत. पोहोचायचं. पण आहे आता
अंबरनाथ मराठी चित्रपट महोत्सव. कॅटेगरी आहे सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक. नॉमिनेशन आहेत रामानंद उगले चित्रपट महाराष्ट्र शाही, स्वप्नील बांदोडकर चित्रपट सोंग्या, योगेश. यानंतरचा पुरस्कार प्रदान करण्यासाठी मी विनंती करतोय सुप्रसिद्ध अभिनेते संदीपजी कुलकर्णी यांना की त्यांनी कृपया हे पुरस्कार प्रदान करण्यासाठी व्यासपीठावर यावं. आणि त्याचबरोबर अभिनेत्री शिवाली परब यांना मी विनंती करतो की त्यांनी सुद्धा त्यांच्या समवेत हे पुढील पुरस्कार प्रदान करण्यासाठी कृपया व्यासपीठावर यावं. अंबरनाथ मराठी चित्रपट महोत्सवाच्या परंपरेप्रमाणे नामांकन आहेत शर्व गाडगीळ श्यामची आई, ओम पानसकर धोंड्या, मायरा वायकुळ मुक्काम पोस्ट देवाचं घर, साईराज सरडे चित्रपट 87 रुपयांचा शाईचा पेन आणि साई नागपुरे चित्रपट कासरा. 2 पुरस्कार आहेत, एक मुलगा बालकलाकार आणि एक मुलगी बालकलाकार. आणि विजेते आहेत शर्व गाडगेळ श्यामची आई, शर्व गाडगेळ श्यामची आई. सर्वोत्कृष्ट बालकलाकार जोरदार टाळ्या जाऊ दे. आणि मुलगी मायरा वायकुळ मुक्काम पोस्ट देवाचं गाव. सर्वोत्कृष्ट बाल कलाकार मुलगी मायरा वायकुळ मुक्काम पोस्ट देवाचं गाव. दोघांचंही खूप 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 अभिनंदन. शर्व आणि मायरा आणि मान्यवरांचे आभार. आणि यापुढील पुरस्कार देण्याकरता मी विनंती करतोय महेश सुभेदार यांना आणि सुप्रसिद्ध दिग्दर्शिका कांचन अधिकारी यांना मी विनंती करतो कृपया हा पुरस्कार प्रदान करण्यासाठी त्यांनी व्यासपीठावर यावं. यानंतरचा पुरस्कार आहे अंबरनाथ मराठी चित्रपट महोत्सवाचं वैशिष्ट्य मानला जाणारा अगदी पहिल्या वर्षापासूनचा हा पुरस्कार वैशिष्ट्यपूर्ण पुरस्कार आहे. सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञ गौरव पुरस्कार. हा पुरस्कार यावर्षी आपण गेली सुमारे 35 ते 40हून अधिक वर्ष या चित्रपटसृष्टीमध्ये सगळीकडे आपली कात्री चालवली म्हणजेच उत्कृष्ट संकलन आणि अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचं हे सगळं उपाध्यक्षपद सांभाळणं हेही महत्वाचं कार्य ते करतायत. हा पुरस्कार यावर्षी आपण घोषित करतोय की नकारात्मक भूमिका जरी असली तरी सुद्धा प्रत्यक्ष आयुष्यामध्ये अत्यंत सकारात्मक असणारे मकरंद अनासपुरे चित्रपट रंगीत. आपण जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे. खास या सोहळ्यासाठी अंबरनाथ नगरीत उपलब्ध असलेले आज मकरंद अनासपुरे यांना सर्वोत्कृष्ट नकारात्मक भूमिका पुरुष हा पुरस्कार आपण प्रदान करत आहोत. मुक्काम पोस्ट देवाचं घर. या जोरदार टाळ्या. अभिनंदन. धन्यवाद. यानंतर सर्वोत्कृष्ट सामाजिक चित्रपट सत्यशोधक सोंग्या, जन्मऋण आणि प्रतिष्ठा. आणि विजेते आहेत सर्वोत्कृष्ट सामाजिक चित्रपट विजेते आहेत
सत्यशोधक. सर्वोत्कृष्ट सामाजिक चित्रपट सत्यशोधक जोरदार टाळ्यांनी आपण अभिनंदन करायचं आहे. चलो वा 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 ये ते आपली बॅग घेतली बॅग घेतली तिकडनं ये. या चित्रपटातील प्रमुख अभिनेते संदीपजी कुलकर्णी यांच्या सहित ही टीम आहे. आपण जोरदार टाळ्यांनी या टीमचं अभिनंदन करायचं आहे. Congratulations. थँक यू सो मच. ग्रेट बहुत बढ़िया मायरा. चलो एक मिली द बेस्ट फिल्म है ना. हाँ यार. यस मायरा वो फोटो साथ करिए में? साथ में फोटो करिए इकडे मी. चला हॅलो. चला तर अवॉर्ड सेरेमनी झाली आहे आणि आपण आता आहे इथेच एक जागा बघितली आम्ही तत्व म्हणून आहे. तिथे आम्ही जेवायला थांबतोय बिकॉज काय ना परत पुढे उशीर होऊन जाईल म्हणून जेवायला आलो आहे ना मणी.